आणि हे सगळं करत असताना सुद्धा छोटीशी परवानगी घ्यायची असेल जावा मंत्रालय. आम्ही सर्वांना जतन करायचं काय मंत्रालयात जायचं. आमचं कोण ऐकणार? आमच्या ह्या सगळ्या व्यथा आहे कोण ऐकणार? म्हणून मला शिवाजी महाराजांचं एक लाईन आठवली. शिवाजी महाराजांनी लिहिलेली लाईन आहे आपल्या पत्रात. काय म्हणतात काय शिवाजी महाराज? आम्ही वडील तुमच्या मस्तकी असताना, आम्ही वडील तुमच्या मस्तकी असताना कसली चिंता करता. पराक्रमाचे तमाशे दाखवा. फरक असतो बघा, तुला समजून नाही का? आम्ही वडील तुमच्या मस्तकी असताना कसली चिंता करता, पराक्रमाचे तमाशे दाखवा. आणि म्हणून संभाजी छत्रपती ह्या राजसदनवर शपथ देतात तुम्हाला, कितीही प्रतिकूल परिस्थिती येऊ नये, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत दुर्गराज रायगड किल्ल्याच्या संरक्षणासाठी मी कटिबद्ध आहे. कटिबद्ध आहे. किती त्रास होऊ दे, किती त्रास होऊ दे, किती त्रास होऊ दे, पण हा पट्ट्या हाग्या पट्ट्या झाला सांगा. एवढ्या राज्याभिषेक सुरू झाला नाही, एवढ्याच उगाच लादवणूक आता येत नाही. आणि उगाच काय रायगड प्राधिकरण स्थापन झाले नाही, ते संभाजी छत्रपती प्रेशर केला म्हणून रायगड प्राधिकरणाची स्थापना झाली होती त्यावेळी. आणि म्हणून नदी सोडून जाणार नाही जाणार जोपर्यंत रायगड किल्ल्याचं पूर्ण संवर्धन जतन होत नाही. आणि त्याला नको असं मी तरी मी इथं काम करणार. शिवभक्त संभाजी छत्रपतींच्या बरोबर आहेत का नाही? आहेत का नाही? मग तुला बघाच जय जय शिवाजी. जय. एवढं होऊन सुद्धा मी थांबलो नाहीये. एवढ्या अडचणी येऊन सुद्धा मी थांबलो नाहीये. मला मुद्दाम आपल्याला सांगायचे थोडे काम आम्ही सुरुवात जे केले मला सांगायचे थोडे म्हणजे बऱ्यापैकी झालेले सगळे सांगत नाही, पण महत्वाचे सांगतो. पायरी मार्ग तुम्ही येता 2500 पायऱ्या ह्या नवीन झालेल्या. सगळ्या जुन्या पायऱ्या काढल्या आणि तासलेले दगड, रेडीमेड दगड नाही ज्या इलानगरला मिळतात. तासलेले दगड 50 किलो, पूर्वी 350 किलो दगड होता, आता 50 किलो दगड आहे. शास्त्रोक्त पद्धतीने पोचले. गुळ, चुना, बेलफळ, सुरगी त्याचं मिश्रण करून एकूण एक दगड बसवलंय. त्या सगळ्या कामगारांचं सुद्धा मला मनापासून नाणे दरवाजाची तुम्ही ज्या तुम्ही दरवाजाचा वर आला, महादरवाजा जो होता नाणे दरवाजा, तो ओरिजिनली शिवाजी महाराजांचं रूप आहे. दुर्गराज रायगड येत असताना शिवाजी महाराज हे नाणे दरवाजात नाही यायचे. तर नाणे दरवाजाचं परत पुनर्बांधकाम, आपल्याला पुनर्बांधकाम करायची परवानगी नाही, आपल्याकडे एव्हिडन्स होते, पुरावे होते. म्हणून तुम्ही परत एकदा रायगड आला की जाऊन ते काम पाहावं की माझी आपल्याला सर्वांना विनंती. खुबलडा बुरुज आज तुमच्याकडे खाली उतरणार, तुम्हाला सगळ्यात शेवटचा बुरुज हा खुबलडा बुरुज दिसणार. ते काम बघा कसं झालंय. हिरकणी बुरुज पुढचे रायगड पाहायला येणार, त्या जिथं हिरकणी उतरली असं जे म्हटलं जातं तिथं हिरकणी बुरुज तुम्ही बघा. काय शिवाजी महाराजांनी त्यावेळेस हिरकणी बुरुज कसा वॉक केला असेल त्याचा सुद्धा अभ्यास करा. 5 ते 7 तलावांचं संवर्धन चालू आहे. तर अनेक वर्ष लागतील. तिथं हत्ती तलाव आहे, फुटका तलाव एक आहे. माहिती आहे तुम्हाला फुटका तलाव? माहिती आहे तुम्हाला? मला माहिती आहे. फुटका तलाव